चा मृत्यू झालाय तर 11 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत। जखमींवर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर जखमींवरती ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तर अपघातातील जखमींचे उपचार मोफत करण्यात येणार आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी मुंब्रा स्टेशनवरून सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, कालच्या अपघातानंतर आज काय परिस्थिती दिसतेय, काय चित्र दिसतंय मुंब्रा स्थानकांवर? प्रवाशांची गर्दी कशी आहे? अतिरिक्त सुरक्षा तैनात केली गेली आहे का? प्रथम पीक आवरला सुरुवात झाली आणि जे रोजचं दृश्य आहे तेच दृश्य आजही पाहायला मिळतं, कारण अशाच प्रकारे दरवाजावर लटकत अनेक प्रवासी ये रोज का है। का पता है एक्सीडेंट हुआ था? हाँ मालूम था, जब मैं ऑफिस में था तब मालूम पड़ा। अंदर नहीं जा सकते? हाँ जा सकते, लेकिन अभी खाली है। 8 साढ़े 8 के बाद चढ़ने को नहीं मिलता है। सेम परिस्थिती रोज तिथे रोजच असते, काय करणार, सर्वांना आपला जॉब खाली गर्दी होईल। आपण बघतोय ही जी लोकल आहे ती कल्याणच्या दिशेने जाते आणि आजही आपण बघतोय गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे आणि पर्याय नाहीये। म्हणजे जे लोक अप आणि डाऊन मार्गाने प्रवास करतात आणि खास करून आपण बघितलं तर साधारणपणे अगदी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत अशीच गर्दी आपल्याला या सर्व स्थानकांवर, म्हणजे अगदी दादर पासून ते मग कल्याणपर्यंत। आता जिथे हा अपघात झाला ते वळण पुन्हा एकदा आपण दाखवूया, कारण आता या दोन जे अंतर आहे, 2 ट्रॅकमधलं जे अंतर आहे, प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4, जिथनं फास्ट अप आणि डाऊन लोकल या जात असतात, शिवाय मेल एक्सप्रेस सुद्धा याच मार्गावरून अप आणि डाऊन मार्गाने जात असतात। आता या 2 ट्रॅकमधलं जे अंतर आहे ते कमी आहे आणि त्यामुळे ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काल मोजमाप इथे करण्यात आलं आणि रेल्वे प्रशासन सुद्धा आता प्रयत्न करणार आहे की कशा प्रकारे हे पूर्ण जे वळण आहे त्या वळणामध्ये 2 ट्रॅकचं अंतर हे वाढवता येईल। आपण बघतोय कालच्या या सगळ्या घटनेनंतर रेल्वे पोलीस असतील किंवा ठाणे पोलीस असतील हे तैनात आहेत। त्याशिवाय रेल्वे अधिकारी सुद्धा कशा प्रकारे आपल्याला यावर मार्ग काढता येईल त्या दृष्टिकोनातून इथे प्रयत्न करतायत। मोजमाप केलं जातं, एक सर्वे केला जाणार आहे आणि त्यानंतर या ट्रॅकचं अंतर 2 ट्रॅकमधील अंतर कसं वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाणार आहे। शिवाय आपण जर बघितलं तर ज्या लोकल असतील किंवा मेल एक्सप्रेस असतील, ज्या ठाण्याहून कल्याणकडे किंवा कल्याणहून ठाण्याकडे जाणारे आहेत, या वळणावर आता स्लो होणार आहेत। तशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। काही कर्मचारी सुद्धा समोरच्या बाजूला जिथनं वळण सुरू होतं तिथे आहेत आणि त्यामुळे अगदी धीम्या गतीनं हे वळण सर्व लोकल या पार करणार आहेत। त्यामुळे खबरदारी आता रेल्वे प्रशासनाकडून घेतली जाते। मात्र ट्रॅकमधील अंतर हे कशा प्रकारे वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा रेल्वे अधिकारी, रेल्वे कर्मचारी प्रयत्न करतील। प्रज्ञा, बरोबर आहे वेदांत, तू दाखवलंस त्याप्रमाणे कालच्या अपघातानंतर सुद्धा आज गर्दी तशीच आहे, पण हे मुंबई स्पिरिट नाही तर हा मुंबईकरांचा नाईलाज आहे। हे प्रशासनानं वेळीच लक्ष देऊन आता स्पिरिटच्या नावाखाली कौतुक करणं बाजूला ठेवावं आणि मुंबईकरांच्या सोयी सुविधांसाठी जास्त प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे।